अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आपले स्वामी काय आहेत, स्वामी आपल्या पाठीशी कसे उभे राहतात, स्वामींनी आपल्याला वेळोवेळी प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा स्वामी आपल्या कायम पाठीशी ठाम उभे असतात, प्रत्येक संकटात धावून येतात। हा अनुभव आपल्या प्रत्येक स्वामी भक्तांना आहेत आणि मी असेच रोज काही ना काहीतरी प्रत्येकाचे अनुभव शेअर करत असते। जर तुमच्याकडे सुद्धा असा काही अनुभव असेल तर मला शेअर करा। मी तो नक्कीच तुमच्या संमतीने नावाने किंवा नाव हाईड करून मी नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून आपल्यासारखी प्रत्येक लोक, प्रत्येक स्वामी भक्त स्वामी सेवेत येऊ दे आणि त्यांच्या सुद्धा मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। कारण स्वामींची भक्ती करणं म्हणजे काय आहे किंवा स्वामींची सेवा करणं काय आहे हे आपल्याला नक्कीच माहिती आहे। अशी कोणतंच संकट नसेल ज्यातून स्वामींनी आपल्याला बाहेर काढलं नसेल। आता हे मी बोलताना तुम्हाला तुमच्यावरची जी संकट आठवत असतील किंवा स्वामींनी कधी कधी तुम्हाला हात दिला हे सुद्धा आठवत असेल तर ते अनुभव नक्की शेअर करा। तर अशाच एक ताई आहेत मुंबईतल्या, तर त्यांनी मला त्यांचं नाव हाईड करायला सांगितले, त्यामुळे मी त्यांचं नाव नाही सांगत आहे, परंतु त्या मुंबईत राहतात। तर त्यांना सुद्धा असाच स्वामींचा एक अनुभव आलाय। तर 7-8 वर्षापूर्वी त्यांचे आई वडील जेव्हा बाहेर कुठे गेले होते तर त्यांनी तिकडून स्वामींचा एक फोटो आणला होता, जो त्यांनी घरी आणला आणि तिला त्या ताईनं गिफ्ट केला। परंतु त्या तेव्हा स्वामींचं काहीच मानत नव्हत्या, स्वामींविषयी काहीच माहिती नव्हतं, म्हणून त्यांनी तो फोटो तसाच ठेवला। आणि नंतर त्या जेव्हा एका त्यांच्या रिलेटिव्हच्या जेव्हा घरी गेल्या होत्या, आय थिंक त्यांच्याकडे वास्तुशांत वगैरे काही होती, तर तेव्हा त्यांनी तो फोटो त्यांना रिटर्न केला, म्हणजे त्यांना गिफ्ट केला। कारण त्या काहीच मानत नव्हत्या स्वामींविषयी। मग म्हणाला घरात ठेवून काय करायचं, म्हणून त्यांनी तो फोटो त्यांना गिफ्ट केला। परंतु ज्या गृहस्थांना त्यांनी गिफ्ट केला तर ती लोक सुद्धा स्वामींचं काहीच मानत नव्हत्या, म्हणून त्यांनी तो घेण्यास नकार दिला आणि म्हणाला की आम्ही सुद्धा काहीच स्वामींचं करत नाही, तर आम्हाला हा फोटो नका देऊ, तुम्हीच घेऊन जा। तो फोटो त्या परत घरी घेऊन आल्या आणि त्यांनी तो घरात तसाच ठेवला। या घटनेला 7-8 वर्ष झाली। त्यानंतर आता गेल्या वर्षी दिवाळीत साफसफाई करताना त्यांना तो फोटो मिळाला आणि मग त्यांनी भाऊबीज आली, मग त्यांनी तोच फोटो त्यांच्या नणंदेला गिफ्ट केला, कारण त्यांना माहिती होतं की त्यांची नणंद स्वामींचं करते। तोपर्यंत त्यांच्या ध्यानी मनीही नव्हतं की आपल्या घरात स्वामींचा फोटो आहे वगैरे। तर त्यांनी भाऊबीजला तो गिफ्ट केला नणंदेला। नणंदेला तो खूप आवडला, कारण त्या साहजिकच स्वामींचं करत होत्या। मग तो फोटो आणला आणि त्यांनी मग तो सेवेला वगैरे लावला, त्यांच्या नणंदेने त्यांची पूजा वगैरे चालू केली। आणि त्यानंतर त्यांचे आई वडील अक्कलकोटला चालले होते, तर ते विचारत होते की तू येतेस का अक्कलकोटला। तर त्या ताई म्हणाले की माझी इच्छा नव्हती, कारण त्या दिवाळीच्या आधीच त्यांच्याकडे एक असा इन्सिडेंट घडला होता। गणपतीत त्यांचं एक 4-5 तोळ्याचं मंगळसूत्र आहे ते हरवलं होतं आणि त्यामुळे त्या साहजिकच डिप्रेशन मध्ये होत्या। घरातल्या घरातच हरवलं होतं, परंतु त्यांना ते अजून मिळालेलं नाहीये, त्याच्यामुळे त्या डिप्रेशन मध्ये होत्या, त्यांची जायची इच्छा नव्हती। म्हणून मग दिवाळीनंतर त्यांच्या आई वडिलांनी जेव्हा त्यांना विचारलं तुम्ही अक्कलकोटला येते का माझ्या बरोबर, तेव्हा त्या नाही, ताई म्हणाल्या की मला नाही यायचंय। आणि मग त्यांचे आई वडील गेले, दिवाळीनंतर अक्कलकोटला जाऊन आले। त्यानंतर त्यांच्या मनात काय आलं, जसं डिसेंबरची सुरुवात चालू झाली, डिसेंबर महिन्याला, आणि त्या म्हणायला लागल्या की मला अचानक स्वामींविषयी वाटायला लागलं, असं वाटायला लागलं की मला नाही, स्वामींची मला भेट घ्यायची आहे, मला अक्कलकोटला जायचंय, मला स्वामी। आता त्या एवढे वर्ष मुंबईत राहतात, परंतु त्या एकदाही कुठल्याच मठात गेल्या नव्हत्या, तर त्यांना दादरच्या मठात जायची इच्छा झाली की मला दादरच्या मठात तरी का होईना परंतु मला जायचंय। आणि अचानक त्या असं ठरवून गेल्या आणि त्या मठात गेल्या, दादरच्या मठात जाऊन पाया पडून आल्या, स्वामींना नतमस्तक झाल्या। त्याच्यानंतर त्या घरी आल्या आणि त्या म्हणाल्या की मला एवढं प्रसन्न वाटलं, असं वाटलं की इतके वर्ष मी या गोष्टीची वाट बघत होते आणि ती इच्छा माझी पूर्ण झाली की एवढे वर्ष माझ्या घरात स्वामींचा फोटो होता, मला त्यांच्याविषयी काही वाईट वाटतही नव्हतं आणि अचानक काय माहिती नाही की मला स्वामींनी बोलवून घेतलं आणि मी दादरच्या मठात गेले। तुम्ही सुद्धा जर मुंबईत असाल किंवा मुंबईच्या बाहेर असाल तर तुम्हालाही माहिती असेल की दादरच्या मठात गेल्यानंतर अक्षरशः अक्कलकोटला गेल्याचा भास होतो। म्हणजे असं नाही की स्वामींचे जेवढे काही मठ आहे, जेवढी काही स्वामींची केंद्र आहे, तिथे गेल्यानंतर प्रत्येक वेळी आपल्याला स्वामींचा भास होतोच, परंतु दादरच्या मठात मलाही माहिती नाही, मीही पहिल्यांदा गेले होते तेव्हा मला सुद्धा असं अक्षरशः अक्कलकोटला गेल्याचा भास झाला होता, कारण तेव्हा आरतीची वेळ होती। म्हणजे जर तुम्ही गेला नसाल तर प्रत्येकाने जाऊन बघा, खूप छान वाटतं। तर त्या सुद्धा म्हणाल्या की मला मठात जाऊन आल्यानंतर एवढं बरं वाटलं, परंतु दुसऱ्याच दिवशी त्यांचं नवऱ्याबरोबर एवढं भांडण झालं, तर त्या अक्षरशः म्हणाल्या की म्हणजे ना मी पूर्ण हादरून गेले की म्हणजे का मी कालच मठात जाऊन आले, मला एवढं छान वाटलं, प्रसन्न वाटलं, आणि आज माझ्या घरात हा एवढा घाणेरडा प्रसंग का घडला। कारणही तसं खूप विचित्र होतं। म्हणाले की मला खूप त्रास झाला त्या घटनेतून, मला त्या भांडणातून त्रास झाला। मी स्वामींना म्हणते की स्वामी असं का होतंय, म्हणजे मलाच का त्रास होतोय असा।
त्यानंतर म्हणाला आला की मला अक्कलकोटलाच जावंसं वाटलं आणि मग मी नवऱ्याकडे हट्ट केला, जर तुम्हालाच सुट्टी मिळत नसेल तर माझं आणि माझ्या मुलीचं तिकीट काढा, मला अक्कलकोटला जाऊन यायचं. मग ते म्हणाले की डिसेंबरमध्ये खूप गर्दी असते, आता खूप म्हणजे तिकडे जायला दर्शन शक्य होत नाही एवढं व्यवस्थित, तर आपण जानेवारीत जाऊया, म्हणजे मी पण येईन तेव्हा सुट्टी आहे मला. असं ठरवून त्यांचा प्लॅन पुढे गेला आणि मग त्या जानेवारीच्या एंडिंगला जाऊन सुद्धा आल्या अक्कलकोटला. तर अक्कलकोटला जायच्या आधी त्यांना स्वामी सेवेचं एवढं काहीच माहिती नव्हतं. तर त्या ताई म्हणाल्या की तुम्ही जसे व्हिडिओ टाकता स्वामी सेवेचा वगैरे, तर ते बघून बघून मला सुद्धा वाटायला लागलं होतं की मी ही सेवा करेन. पण त्यांच्याकडे फोटो मूर्ती काहीच नव्हती. मग त्यांना म्हणजे जे आपले स्वामींचं काही आपण सारामृत वगैरे वाचतो, नित्यसेवा करतो, माळ करतो, तर त्यांना काहीच माहिती नव्हतं. तर त्या अक्कलकोटला जाताना स्वामींना म्हणाल्या होत्या की स्वामी माझ्याकडे यातलं काहीच नाहीये, परंतु मी जेव्हा अक्कलकोटला येईल तेव्हा मला अक्कलकोटवरूनच तुमची मूर्ती, तुमची जी काही पुस्तकं आहे, तुमची माळ आहे ती मला घेऊन जायची आहे. एवढी माझी इच्छा पूर्ण करा. त्या म्हणाल्या आम्ही मठात गेलो, एवढं छान दर्शन झालं, खूप बरं वाटलं. स्वामींचं दर्शन घेतल्यावरती अक्षरशः मला भरून पावलं. आणि मग मी तिथून येताना म्हणाले मी एवढं फिरले, तुम्हाला सुद्धा आता अक्कलकोटला गेला असाल तर माहिती आहे की 2-3 गल्ल्या आहेत. तिथे स्वामींची सगळीकडे पुस्तकं, एक मोठी पुस्तकांसाठी वेगळी गल्ली आहे. बाकी स्वामींच्या मूर्ती मिळतात, स्वामींच्या बाकी इतर वस्तू मिळतात म्हणजे हार, वस्त्र वगैरे. तर त्या म्हणाल्या की मी 2-3 वेळा मुलीबरोबर फिरले, परंतु मला कुठेच पुस्तकं स्वामींची दिसलीच नाहीत कुठे. मूर्ती मला पसंत पडत नव्हती. मी स्वामींना सांगते की नाही घेऊन जाईन तर मी इथूनच जाईन, मला काही करा, परंतु मला तुमची पुस्तकं कुठे ते दिसू द्यात. मला दिसतच नव्हती. अक्षरशः म्हणाले मी 2 फेऱ्या मारल्या. नंतर मी एक शेवटचं ठरवलं होतं, कारण मुलीचे पण पाय दुखायला लागले होते. मुलगी पण म्हणायला लागली की आई बस झालं आपण जाऊया आता, तू तिकडे जाऊन घे. छोटी मुलगी आहे त्यांची. तर त्या म्हणाल्या की आता एक लास्ट फेरी आपण मारून बघूया, जर मला दिसलं तर बघूया, नाही तर आपण घरी जाऊया. आणि म्हणाले अक्षरशः स्वामींनी ऐकलं आणि मी जेव्हा पुन्हा एकदा आले लास्ट की बाबा आता मिळालं तर बरं आहे. तर त्यांना तिथे स्वामींचं सारामृत मिळालं, गुरुचरित्राचं पुस्तक मिळालं, स्वामी सारामृत सगळी जी काही त्यांना पुस्तकं हवी होती ती सगळ्या पोथी त्यांना तिथे मिळाल्या आणि मग त्यांनी त्या घेतल्या. त्यानंतर स्वामींची मूर्ती घेतली त्यांनी पितळेची. तर त्या म्हणाल्या की तीही मी खूप शोधली, मला अशी जशी हवी तशी मिळत नव्हती. नंतर जशी हवी तशी मूर्ती मला मिळाली आणि आम्ही अक्कलकोटवरून मुंबईला आलो. मुंबईला आल्या त्याच्यानंतर त्यांना ती मूर्ती पूजेला लावायची होती, पण त्या म्हणतात की 2 दिवस असं झालं की माझ्या घरी पाणीच नव्हतं आणि बाकी सुद्धा माझ्या मुलीला ताप येत होता. त्याच्यामुळे माझं मन स्थिर नव्हतं की माझी ती परिस्थिती नव्हती की मी पूजा लावेन, स्वामींची मूर्ती पूजेला लावेन किंवा सेवा चालू करेन. आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या जवळच मुंबईतच एक केंद्र आहे, तर तिथे त्यांच्याकडे रोज सोमवारची आरती होती असं त्यांना ऐकण्यात होतं. तर त्या म्हणाल्या की सोमवारीच कशी असेल, रोजच असेल, असं ठरवून त्या गुरुवारी तिथल्या मठात गेल्या. तिथल्या मठात त्यांना आरती मिळाली त्या दिवशी आणि त्यांना केंद्रातल्याच त्या ताई मिळाल्या, भेटल्या. आणि त्यांनी त्यांना सांगितलं की असं असं मी अक्कलकोटवरून मूर्ती आणली, पण माझं ते काही मूर्तच होत नाहीये, माझ्याकडे पाणी नव्हतं 2 दिवस, मुलीला खूप बरं नव्हतं, ताप होता, तेवढी माझी मनस्थिती नव्हती की मी मूर्ती लावेन. तर त्या म्हणाल्या की तुला मूर्ती जर पूजेला लावायची आहे ना तर तू लाव, असं काही नाहीये की ती गुरुवारीच लावली पाहिजे, तू अभिषेक घाल. मग त्यांनी मूर्ती स्थापन करण्याची त्यांना विधी सांगितली पुढे आणि म्हणाल्या की तुझ्या मनात इच्छा आहे ना स्वामींची मूर्ती लावायची, एवढी तू अक्कलकोटवरून आणली आहे तर ती मूर्ती तू पूजेला लाव, स्वामी नक्कीच समजून घेतील. आणि मग दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता, त्यांचं वैभव लक्ष्मीचं व्रत चालू आहे. तर त्यांनी वैभव लक्ष्मीचं व्रत केलं आणि त्याच्यानंतर त्या ताईंनी जसं सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांनी ती स्वामींची मूर्ती पूजेला लावली. जशी स्वामींची मूर्ती पूजेला लावली तसं त्यांनी स्वामींची सेवा चालू केली, नित्य सेवा चालू केली. मग आपल्या स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय, 11 माळ श्री स्वामी समर्थ जप, तारक मंत्र याचं पठण त्यांच्या घरात रोज व्हायला लागलं. आणि त्या म्हणायला लागल्या की जसं मी स्वामींची सेवा चालू केली तसं तसं मला एक एक गोष्टी, म्हणजे ज्या माझ्या घरातल्या ज्या गोष्टी होत्या, ज्या माझ्या नजरेआड होत्या, त्या गोष्टी मला अक्षरशः कोणीतरी येऊन सांगतं तशा मला त्या अक्षरशः गोष्टी दिसायला सुरुवात झाल्या. म्हणजे आता आता ह्या गोष्टी तर मी सोशल मीडियावर सांगते, त्याच्यामुळे मी सांगू नाही शकत की त्यांच्या घरात काय काय प्रॉब्लेम्स चालू झाले. म्हणजे त्यांच्या नवऱ्याकडून त्यांना होणारा त्रास, त्यांचं जे काही बाहेर म्हणजे काही असतील त्यांचे, तर ते त्यांचे जे त्रास आहे ते अक्षरशः म्हणायला दिसायला लागलं. माझ्या मंगळसूत्रावरती जेव्हा हरवलं होतं तेव्हा त्याच्यावरती झालेले माझ्यावरती आरोप, माझ्या सासरच्यांनी माझ्या माहेरच्यांवर गेलेले जे काही आळ होते आणि त्याच्या मागचं जे काही सत्य आहे मंगळसूत्रामागचं की ते कुठे गेलंय, त्याचं काय झालंय, माझ्या नवऱ्याचं काय आहे, ह्या गोष्टी मला अक्षरशः स्वामींनी समोर आणून दिल्या. मला अक्षरशः एखादा चित्रपट जसा दिसतो तसा त्या गोष्टी माझ्या नजरेसमोरून जायला लागल्या. त्या म्हणाल्या एवढ्याच्याच दिवसात, म्हणजे एवढ्या एक 8-15 दिवसात मला स्वामींनी अक्षरशः साक्षात्कार घडवून दिला की काय आहे तुझ्या मागे चाललंय ते बघ. आणि म्हणाले मला एवढा धक्का बसला की मी नंतर मला असं वाटायला लागलं की स्वामी माझ्याच बाबतीत असं का, मी एवढं तुमचं आता म्हणजे तुमच्यामुळे, म्हणजे तुम्ही अक्षरशः माझ्या आयुष्यात आला, तुम्हाला यायचं होतं म्हणून मला अक्षरशः साक्षात्कार झाला, मला तुम्हाला भेटायची इच्छा झाली.
आणि एवढ्या गोष्टी पटापट घडून आणल्या, मग माझ्या आयुष्यात असं का? परंतु त्यांनी त्याचा पॉझिटिव्ह एक विचार केला, की आज स्वामी माझ्या घरात आले आणि मला हे सगळं दिसून आलं. जे माझ्या नजरेआड होतं, जे मला दिसत नव्हतं, त्या गोष्टी मला आज दिसायला लागल्यात. हे त्यांना पटलं, की स्वामी माझ्या पाठीशी कायम आहेत. तर त्या मला म्हणतात, म्हणजे त्यांनी सांगितलं, की मला याच्यातून बाहेर नाही पडायचे, परंतु माझा नवरा माझ्याशी व्यवस्थित राहील, सगळं काही चांगलं होईल हीच त्यांच्या मनात इच्छा आहे. कारण मला माझ्या लहान मुलीसकट मला माझा संसार चांगला चालू करायचा आहे. माझी मुलगी आहे छोटी, तर तिच्याकडे बघून मला नवऱ्यासोबत माझा संसार सुरळीत हवाय. मला जे काही माझं आयुष्य आहे चांगलं ते मला करायचंय. इतक्या वर्षाचा माझा जो संसार आहे तो सुखाचा होऊ दे, ही स्वामींचरणी प्रार्थना म्हणाल्या मी करते. मला याच्यातून बाहेर नाही पडायचंय. मला माझ्या नवऱ्यासोबतच, माझ्या मुलीसोबतच पुढचं आयुष्य घालवायचंय. परंतु ते आयुष्य सुखकर होऊ दे. जे काही माझ्या आयुष्यात जी वादळं आहेत ती सगळी थांबू देत. जे काही त्रास आहे ते सगळे जाऊ देत. हीच त्यांची स्वामींचरणी प्रार्थना. आणि मी सुद्धा म्हणेन, की ताईंची जी काही इच्छा आहे, तर त्यांचे जे काही त्रास आहे, जी काही संकट आहे, ती स्वामी महाराज त्यांची जी संकट आहे ती लवकरात लवकर बाहेर काढा. त्यांना या दुःखातून सावरायला मदत करा. तुम्ही त्यांच्या आयुष्यात जर आला आहात, तर तुम्ही त्यांनाच पुढचं आयुष्याचा चांगला मार्ग दाखवा आणि स्वामी नक्कीच दाखवतील. ताई म्हणूनच तुमच्या आयुष्यात स्वामी आले आहेत. त्याच्यामुळे स्वामींवर सर्व सोडा आणि तुम्ही निश्चितपणे राहा. स्वामी तुम्हाला कधीच एकटे टाकणार नाही. तुमचं आयुष्य नक्कीच छान होईल, सुखाचं होईल. तुमचा संसार सुखाचा होऊ दे, हीच आपल्या स्वामींचरणी मी प्रार्थना करते. आणि तुमच्या समोर सुद्धा जर असे काही चांगले अनुभव असतील, तर ते तुम्ही नक्की शेअर करा. आणि जर माझा अनुभव सांगताना जर काही चुकलं माकलं असेल, तर ताई मला क्षमा करा. एखाद दुसरे शब्द इकडे तिकडे झाले असतील तर नक्की समजून घ्या. आणि व्हिडिओ इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि असंच पुन्हा एकदा भेटूया अशा छान एका नवीन विषयावरती. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.